तिसऱ्या वेळेला हॅट्रिक करण्यासाठी शेड्यू ठोकलेला आहे. 2 वेळा पराभूत झालेले आहेत. तिसऱ्या वेळेलासुद्धा सावंतवाडीची जनता पुन्हा एकदा त्यांना पराभूत करेल आणि त्यांच्या मूळ कणकवली या गावी पाठवून देईल याची मला खात्री आहे. कारण मुळात जी अनिष्ट प्रवृत्ती असते ती कधीही सावंतवाडीमध्ये रुजलेली नाही. हा सावंतवाडीचा इतिहास आहे. सावंतवाडी संस्थानला इतिहास आहे. तो ह्याला पाटेकरची भूमी असं संबोधलं जातं. कारण इथली कुलदेवता पाटेकर आहे आणि पाटेकराच्या भूमीमध्ये वाईट विचार कधीही रुजत नाही. हे सावंतवाडीचा इतिहास आहे. आणि त्याच्यामुळे ज्या पद्धतीने ते राजकारण करतात, नेहमी केसरकर करत राहायचं. मी त्यांचं काय केलेलं आहे? मी माझ्या मतदारसंघामध्ये विकास कामं करतो, इथली प्रगती करतो. त्याच्याबद्दल त्यांना वाईट वाटण्याचं काहीच कारण नाही. त्यांनी स्वतः काय केलं? आमच्या वेंगुर्ल्याच्या अध्यक्षांनी त्यांना आव्हान दिलं होतं की एक काम तुम्ही केलेलं दाखवा. उगाच मी केलेली कामं आपण केली. आमच्याकडे प्रत्येक आमदारांना मंत्र्यांना कोटा दिलेला असतो आणि त्या कोट्यामध्ये समजा मुख्यमंत्री ग्रामसडक योजना असेल तर 50 किलोमीटरचा तो कोटा असतो. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये इतर नाविन्यपूर्ण कामं असतात, त्याला वेगळा कोटा हा मंत्री महोदयांना दिलेला असतो. त्याच्यामधून मी कामं सुचवतो. वेगवेगळ्या पद्धतीची एक कामाची रचना ठरलेली आहे. तुम्हाला उदाहरण देतो. मठ गाव आहे. मठ गावामध्ये पूर्वी हायवे हा मठ गावातून जात होता. नंतर तो मठ गावाच्या बाहेरून हायवे गेला. त्याच्यामधला पूल कमकुवत झाला होता म्हणून बौलेकर वाडीतली मुलं मला आली आणि भेटली. कुठल्याही परिस्थितीमध्ये एवढी मोठी रक्कम त्या पुलाला मिळूच शकत नव्हती कारण तो हायवे रद्द झालेला होता. तो मी पूल नाबार्डमध्ये घालून घेतला. जवळजवळ 3-4 वर्ष झाली आणि मी मंजूर करून गेल्यानंतर ह्या गृहस्थांनी तिथे जाऊन नारळ फोडला चक्क. म्हणजे त्याला माहिती नाही की ह्या पुलाची काय परिस्थिती आहे, कशामुळे पूल होऊ शकत नव्हता, मी कसा तो घालून घेतला. मला लोकांबद्दल आत्मीयता. मी असं एका पुलाचं तुम्हाला उदाहरण दिलं. असं प्रत्येक ठिकाणची पुलं झाली आहेत, प्रत्येक ठिकाणी रस्ते झालेले आहेत, सगळे घाट फोडले गेलेले आहेत, घाटांवरून वर जाणारे रस्ते आहेत. वेंगुर्ल्याला कॅन्डी डिस्पेन्सरी होती, तिथं आज सुसज्ज हॉस्पिटल उभं राहिलेलं आहे. दोडामार्गला जुनं हॉस्पिटल होतं, तिथं नवीन हॉस्पिटलचं काम सुरू होतं आहे. आणि सावंतवाडीला पहिल्यांदा एवढ्या छोट्या हॉस्पिटलमध्ये कधी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल नव्हतं. ते मी पहिल्यांदा गव्हर्नमेंटकडून मंजूर करून घेतलं की जेणेकरून आपल्या लोकांना गोव्याला जायला लागता कामा नये. आज त्याच्या शेवटची सही आज व्हायची आहे आणि ह्या केवळ सहीसाठी हॉस्पिटल नाही तर त्याचे सगळे पैसे मंजूर आहेत, त्याची एजन्सी फायनल केलेली आहे, त्याचं मी भूमिपूजन केलेलं आहे. पण ती सही झाल्यानंतर ती कोर्ट केस मागे येणार आणि त्याच्यानंतर तिथं होणार. तिथंच का झालं पाहिजे? तर ते लोकांच्या सोयीचं आहे. लोकांच्या सोयीचं आहे कारण लोकांना 2-2 ठिकाणी जाणं हे लोकांना परवडत नाही. एका वेळेला रिक्षाला 50-100 रुपये खर्च करणं लोकांना परवडत नाही. मोफत असतं, परंतु जायला जर शहराच्या बाहेर गेले तर त्यांना किमान जायला 50 रुपये, यायला 50 रुपये रिक्षाला द्यायला लागणार. हे सगळं लक्षात घेऊन हे शेवटचं काम आहे की मी जे अनाऊन्समेंट केल्या त्या मी सगळ्याची पूर्तता केलेली आहे. कबुलातदार गावकर प्रश्नाचा GR काढून घेतला, त्याच्या वाटपाला सुरुवात केली, त्याच्या जमिनीच्या मोजणीला सुरुवात केली. त्यांना कमिट्या पाहिजे होत्या, कमिट्या करून दिल्या. मी ज्यावेळेला अगदी आमदार नुकताच झालेलो होतो त्यावेळेला तिलारीमध्ये केवढी तीव्र आंदोलनं चालू होती. त्यांना 1 टाईम सेटलमेंट करून दिलं. ही माझी स्वतःची आयडिया होती. त्यानंतर तिलारीमध्ये टुरिझम सुरू करणार असं मी डिक्लेअर केलेलं होतं. त्याचं टेंडर निघालेलं आहे. मी नुसतं तोंडी बोलत नाही, ते प्रत्यक्ष करून दाखवतो. दुसरं काम आहे, त्या दुसऱ्या कामासाठी MTDCला पैसे देऊन आता जवळजवळ 4 वर्ष झाले. त्यांचा प्रकल्प रखडला होता, त्यांच्याकडून पैसे काढून घेतले, त्याचं सेपरेट टेंडर काढून ते त्या ठिकाणी आपल्या PWDला दिलेलं आहे. असंख्य कामं मी सांगू शकणार, हजारो कामं, कोट्यवधी रुपयाची कामं. हे गृहस्थ काही करत नसतील तर त्यांनी मला का दोष देत बसावं? त्यांना जायचं आहे शिवसेनेमध्ये, त्यांना आमदार बनायचं. 2 वेळा आमदारकीला पडले. ह्यांचं एक रेकॉर्ड असं आहे की आदल्या दिवशी त्यांनी राष्ट्रवादीचा फॉर्म भरला, AB फॉर्म घेतला, दुसऱ्या दिवशी तो AB फॉर्म कॅन्सल केला आणि BJPचा फॉर्म भरला. अशा तऱ्हेने ते करत असतात. त्याच्यामुळे त्यांच्यासाठी ते नवीन नाही. आम्ही लोक सातत्याने काम करत असतो आणि त्यांनी ते पराभूत झाले. ह्याच्याबद्दल माझा रागराग का करावा हा मुळात प्रश्न आहे. त्यांचे जर पराभवाचा त्यांचा इतिहास आहे. राणेसाहेबांनी त्यांना जिल्हा परिषदेचं अध्यक्ष केलं. ताबडतोब जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हरणं ही महाराष्ट्राच्या इतिहासामधली अत्यंत रेअर गोष्ट असते. ते रेकॉर्ड त्यांनी करून दाखवलेलं होतं. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असताना ते जिल्हा परिषदेची इलेक्शन हरली आणि ह्याच्यामधून काय घडले हे अतिशय महत्त्वाचं आहे की ज्या कळसुलीमध्ये ते इलेक्शन हरले आणि ज्या बाळा आमचे भिसेंनी त्यांचा पराभव केला त्यांच्या भावाचा अत्यंत निघृणपणे खून हा कळसुली मतदारसंघामध्ये झाला. त्यांच्या डोक्यावर चिरा टाकून अक्षरशः त्यांच्या डोक्याचं चेंदामेंदा करण्यात आला आणि त्या केसमध्ये राजन तेलींचं नाव होतं. अनेक महिने ते जेलमध्ये होते. पुराव्याअभावी ते सुटले असतील
त्याच्याबद्दल मला काही सांगायचं नाही, पण तिथं पराभूत करायला त्यांना मी गेलो होतो का? जिल्हा बँकेचं अध्यक्ष राणेसाहेबांनी केलं, त्यापुढे जिल्हा बँकेचे इलेक्शन हरले. आता ते हरतात, याचा दोष माझ्यावर का आणायचा? मी त्यांना कधी हरवायला गेलो नाही. तिथल्या सक्षम कार्यकर्त्यांनी त्यांना हरवलं, ही वस्तुस्थिती आहे. माझ्या विरुद्ध उभे राहिले म्हणून मी त्यांना हरवलं. माझ्या विरुद्ध उभे राहिले नसते तर मी त्यांना हरवलं नसतं. उघड आहे. ज्याला ते अडचणीमध्ये होते त्यांना मी मदत केलेली आहे. त्यांना फिरायची हिंमत नव्हती जिल्ह्यामध्ये. अशा वेळेला मी पालकमंत्री असताना ते निदान फिरू तरी शकले जिल्ह्यामध्ये. त्याच्यामुळे माझ्या परीने ज्याच्या जे करता येईल ते मी करत असतो. त्यांच्या हरण्यामागे माझा काहीही संबंध नाही. त्यांना ते देवाने दिलेलं एक वरदान आहे की ते आपणच नको असलेल्या जागी जातात. आता सावंतवाडीच्या लोकांना बाहेरचा उमेदवार नको, मुद्दाम जाऊन त्यांच्यावर लादायचा, याच्यामध्ये कुठलं हे आलं आहे? तुम्ही जाऊन तुमच्या कणकोलीमध्ये उभं राहा, तुमचं मूळ गाव कुडाळमध्ये आहे तर कुडाळमध्ये उभे राहा. ते करत नाही. सावंतवाडी मतदारसंघ का पाहिजे? तर सावंतवाडी मतदारसंघ हा सर्वात वैभवशाली मतदारसंघ आहे. तो गोव्याच्या जवळ असलेला मतदारसंघ आहे. इथं जमिनींना सोन्याचा भाव आहे, कारण गोव्याच्या जवळ आहे. आणि ह्याच्या सगळ्यावर लक्ष ठेवून जर कोणी हे प्रयत्न करत असतील तर मी माझ्या शेतकऱ्यांचं अहीच व्हायला देणार नाही. इथल्या नागरिकांचं हित जपणं हे माझं काम आहे. तिलारीला कोणी बाउन्सर पाठवले हे सगळ्यांना माहिती आहे, आणि म्हणून त्याचा पुनरुच्चार मला करायचा नाही आहे. उद्या साधा स्टॉल असेल तर त्यालासुद्धा आपण स्टॉल जाग्यावर राहायला जर पैसे द्यायला लागले, अशी परिस्थिती जर सावंतवाडीमध्ये निर्माण झाली तर मी राजकारणामध्ये असून काय उपयोग नाही. मी आजपर्यंत सावंतवाडीचं पावित्र्य जपलेलं आहे, आणि ते पावित्र्य जपण्यासाठी देवानी मला ती शक्ती दिली. आमचे जे वाडवडिलांनी आम्हाला ती शक्ती दिली. त्यांनी कायम लोकांसाठी ते काहीतरी करत राहिले, आणि त्यांनी जे पुण्य कमावलं त्याच्यावर मी आज उभा आहे. आमच्या राजघराण्याची पुण्याई आहे की सावंतवाडीमध्ये कधी वाईट विचार रुजला नाही, कारण राजघराण्याने ते करून दाखवलेलं आहे. स्वतः शिवरामराजे भोसलेंनी ग्रामीण भागातल्या लोकांना आपल्या राजवाड्यामध्ये ठेवून त्या ठिकाणी हॉस्टेल काढून त्यांना शिकवलेलं आहे. ही सावंतवाडीची परंपरा आहे, आणि ती परंपरा आम्ही जपतो. आणि म्हणून आमचा मतदारसंघ वेगळा आहे. या मतदारसंघामध्ये कंटिन्युअस 2पेक्षा जास्त वेळेला कोण निवडून आलेलं नव्हतं, ते सुद्धा भाग्य मला या मतदारसंघातल्या लोकांनी दिलं. आता मी एवढे प्रकल्प मंजूर करून आणलेले आहेत की हे प्रकल्प शेवटी मार्गी लागले पाहिजे, तर मलाच तिथं आमदार म्हणून राहिलं पाहिजे, मंत्री म्हणून राहिलं पाहिजे, आमदार म्हणून राहिलं पाहिजे. आणि मी सुद्धा आमच्या वरिष्ठांना सांगितलेलं की याच्यानंतर मी जबाबदारी फक्त कोकणाची घेणार, कारण एवढं मोठं शिक्षण खातं मी जाग्यावर आणून दाखवलं. एवढा मोठा मराठी विभाग होता, त्याला वैभव प्राप्त करून दिलेला आहे. माझ्यावर जी जबाबदारी दिली ती मी चोखपणे पार पाडतो. परंतु जी लोक माझ्यावर प्रेम करतात त्यांना मला साधं भेटतासुद्धा येत नाही, एवढ्या माझ्यावर मोठ्या जबाबदाऱ्या असतात. मी मुंबईचा पालकमंत्री आहे. आजसुद्धा मला पोलीस दलाचा कार्यक्रम होता, राज्यपालांच्या उपस्थितीमध्ये मला तिथं हजर राहणं माझं कर्तव्य होतं. परंतु आज इथं दुसरी महत्त्वाची मीटिंग होती म्हणून मला नाईलाज असं यायला लागलं, नाहीतर मी आजसुद्धा मुंबईत अडकून राहिलो असतो. शेवटी माझ्यावर मोठ्या मोठ्या जबाबदाऱ्या ज्या पडतात, आपल्या मतदारसंघाचा मंत्री हा आपल्या राजधानीच्या शहराचा पालकमंत्री आहे, याचा अभिमान प्रत्येक कोकणवासियांना असतो. मी मुंबईसाठी काय काय केलं हे प्रत्येकाने वाचून बघितलं पाहिजे. त्याचं एक मोठं पुस्तक तयार झालेलं आहे की मुंबईसाठी काय काय केलं. मुंबईवर एवढी वर्ष झाली, मुंबई वैभवशाली शहर आहे, एवढे पालकमंत्री होऊन गेले, त्यांना हे प्रश्न का दिसले नाही? मी ते प्रश्न का सोडवू शकलो? कारण गोरगरिबांची काळजी घेणं, लोकांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणं हे मला माझ्या सावंतवाडी मतदारसंघातल्या लोकांनी शिकवलेलं आहे. ही आमच्या सावंतवाडी मतदारसंघाची परंपरा आहे, त्याला सावंतवाडी संस्थांचा इतिहास आहे, त्याचा आम्हाला अभिमान आहे. आणि त्याच्यामुळे आमचे जे राजे होते, पंचमखेमराज महाराज, त्यांना रामराजा ही पदवी स्वतः महात्मा गांधींनी दिलेली होती. आपण म्हणतो त्यांना राष्ट्रपिता. राष्ट्रपत्यांनी ज्यांना आणि रामराज्य म्हटलेलं होतं, सावंतवाडी संस्थानला रामराज्य म्हटलेलं होतं. ती परंपरा आम्ही कायम ठेवली पाहिजे. त्याच्यामुळे कोणाशी लढाई करतो हे महत्त्वाचं नाही माझ्या दृष्टीने. त्यांनी स्वतःला सुधारावं, त्याच्यानंतर लोक त्यांचा विचार करतील. अन्यथा लोक पाठीमागून तुमच्याबद्दल काय बोलतात त्याचा तुम्ही विचार करा. मी तुमच्याबद्दल कधी अपशब्द काढलेला नाही आहे आणि पुढे अपशब्द काढणार नाही. माझं नाव घेण्याचं सोडून आपण काय केलं हे बघितलं पाहिजे. मी केलेल्या कामाचे नारळ फोडले म्हणून ती कामं तुमची होत नाही. माझ्या मतदारसंघामध्ये जेवढी विकास कामं झाली आहेत, माझ्या मतदारसंघामध्ये जेवढं महिलांच्या योजना राबवल्या गेल्या आहेत, क्वचित एखाद्या मतदारसंघामध्ये महाराष्ट्राच्या राबवल्या गेल्या. एवढ्या मी महिलांसाठी योजना राबवल्या, एवढ्या शेतकऱ्यांसाठी राबवल्या, एवढ्या आपल्या फलोद्यानाच्या योजना राबवलेल्या आहेत, म्हणजे बागायतदारांसाठी योजना राबवल्या, तेवढ्याच योजना मच्छीमारांसाठी राबवलेल्या आहेत, महिलांसाठी राबवलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे युवकांसाठी राबवलेल्या आहेत. आज युवक जे आमचे जर्मनीला जाणार, 20,000 रुपये पगार ज्याला इथं असतो त्याला 3-3 लाख रुपये महिन्याला पगार मिळणार आहे.
कोण हे का करून दाखवू शकलं नाही? मुंबईचा पालकमंत्री म्हणून मी तो करार केला आणि आज मी त्या समितीचा अध्यक्ष आहे. आज इथलीच नाही तर महाराष्ट्रातली मुलं ज्यावेळेला एवढ्या मोठ्या पगारावर काम करायला लागतील तो दिवस भाग्याचा आहे. शेवटी त्यांच्या घरामध्ये आनंद आला पाहिजे आणि तो माझा आनंद आहे. आणि म्हणून मला ना राजन तेलींशी चर्चा करायची आहे, मला ना त्यांच्याशी स्पर्धा करायची आहे. त्यांना त्यांच्या पद्धतीने काम करावं, मी माझ्या पद्धतीने काम करतो आणि माझ्या मतदारसंघातली लोकं खुश आहेत. तुम्ही कोकण ह्याचे मंडळाचे अध्यक्ष होता, पाटबंधारे मंडळाचा. तुमच्या काळामध्ये शिरशिंगे बंद पडला कारण त्याच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होते, त्याची चौकशी चालू होती. मी त्याच्यामागे गेली 1.5 वर्ष लागलो. 100 कोटी रुपये फक्त मंजूर होते, आज ते 600 कोटी रुपये मंजूर करून घेतले. कारण तिथं उद्या जर ते धरण झालं तर शिरशिंगे हे पर्यटन क्षेत्र होणार आहे. त्या ठिकाणची 8 गावं ही सुजलाम सुफलाम होणार आहेत. तिथं त्याच्या शेजारी पारपुली आहे, तिथं फुलपाखराचं गाव केलेलं आहे. आंबोलीच्या ठिकाणच्या धबधब्यांचा विकास केलेला आहे. त्या ठिकाणी जंगल सफारी सुरू केलेला आहे. म्हणजे 1 ना 2 वेंगुर्ल्याला पाणबुडी मंजूर केली, त्याला 50 कोटी ह्यावर्षी शासनाने दिले, 50 कोटी केंद्र शासन देत आहे. तो प्रकल्प मार्गी लागलेला आहे. शेवटी मी पाठीमागे लागल्याशिवाय प्रकल्प मार्गी लागत नाही. फिशिंग विलेज भारतामध्ये कुठेही फिशिंग विलेज नाही. ते फिशिंग विलेज मी वेंगुर्ल्याला सुरू करायचं टेंडर काढले. तुम्ही टेंडर वाचलं असेल. वर्क ऑर्डरसुद्धा दिली आणि त्याचं भूमिपूजन सुद्धा झालं. मी एकाही भूमिपूजनाला स्वतः जात नाही. तुमच्यासारख्या लोकांनी वाढले तर आमच्या युतीतले आमचे सहकारी आहे असं म्हणून आम्ही त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो. पण आता तुम्ही सांगायला गेलं तर आता तुम्हाला हे बोलता येणार नाही. आता तुम्ही युतीचा भाग नाही, तुम्ही उभाटामध्ये आहे. तुम्ही तिथं लोकशाही आघाडी आहे, त्यांच्यावर तुम्ही काय ते बोलावं. आमची कामं आहे, आम्ही दिलेल्या स्कीम आहे, आमची लाडकी बहीण योजना आहे, आमची अन्नपूर्णा योजना आहे, मुलांना रोजगार देणारी आमची योजना आहे. सगळ्या योजना या आमच्या सरकारचं आहे आणि आमच्या सरकारचा प्रतिनिधी म्हणून मी आज सांगत नाही की मी उभा राहणार आहे म्हणून. मला ज्या दिवशी तिकीट मिळेल त्या दिवशी मी उभा राहीन. मला तिकीट नाही मिळालं मी उभा नाही राहणार. मी ज्याला तिकीट मिळालं त्याचा प्रचार करणार. एवढा मी मोकळ्या मनाचा कार्यकर्ता आहे. मला स्वतःचा स्वार्थ नाही. माझं जे काय आहे, महाराष्ट्रातला एकमेव आमदार आहे ज्याची संपत्ती सातत्याने कमी होते आणि त्याच्यामुळे ज्यावेळेला आम्ही एवढं मोठं, तुम्हाला माहिती आहे 3 पिढ्यांचा इतिहास आहे, 3 पिढ्यांची हा वारसा आहे, हा सोडून मी ज्यावेळेला हे सामाजिक कार्य करतो त्याला अशी लोकं ज्यावेळेला टीका करतात त्याला वाईट वाटतं. आम्ही काय त्यांच्यावर टीका करायला जात नाही. आम्ही तोंडातून कधी त्यांची नावं घेत नाही. तुम्ही कशासाठी आमची नावं सातत्याने घेता आणि मग इतर लोकांना संधी मिळते, कोणी काही बोलायला लागतो. तर ही पापं फेडता येणार नाही. हे पाप आहे. तुम्ही जे करता ते पाप आहे. मी तुमचं काही वाईट केलेलं नाही. कधी वरिष्ठांना जाऊन विचारा तुम्हाला कुठलं पद देऊ नका असं मी कधीही सांगितलेलं नाही आहे. आणि तुम्हाला पद नाही मिळालं तर माझ्या नावाने खडे कशाला फोडता? जाऊन विचारा ना वरिष्ठांना. मी म्हणतो उलटं यांना पदं द्या. जे असंतुष्ट आहेत त्यांना संतुष्ट करा. माझा जी काय जबाबदारी मिळते, मी मध्यंतरीच्या काळामध्ये मंत्री नव्हतो म्हणून मी काय हे केलं का, आकाट तांडव केलं का? मी माझं काम करत राहिलो. आणि बघा, काम केल्याशिवाय आयुष्यामध्ये कधीही तुम्हाला यश मिळत नाही. आणि तुम्ही कुठलाही स्वार्थ ठेवून जर काम मिळालं तर त्याच्यामध्ये यश मिळत नाही. लोकांसाठी म्हणून काम केलं पाहिजे तरच तुम्ही यशस्वी होऊ शकता. पुढचा येणारे 5 वर्ष आता तिथं जाऊन हे करतात. आढाळीला उद्योग नाही, 84 लोकांनी बुक केलेले आहेत कारखाने. तर 84 लोकांनी बुक केल्यानंतर काय कारखाना जादूने उभा राहत नाही. तिथे त्याची बिल्डिंग उभी राहायला लागेल, त्याला पाणी द्यायला लागेल, त्याला वीज द्यायला लागेल. सगळी प्रक्रिया चालू आहे ना तिथं. नाही आहे उगाच काय ते जाऊन. मी त्या दिवशी एक मीटिंग घेतली मुंबईला. जवळजवळ फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमधले 20 मोठे उद्योगपती त्या ठिकाणी उपस्थित होते. भारतामधल्या 2ऱ्या क्रमांकाचे जे उद्योग आहेत त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. सगळे इथं यायला तयार आहेत, परंतु तिथे लेवलिंग केलं पाहिजे. मी सांगितलं तिथं लेवलिंग करून घ्या. लोक आली बघायला की त्यांना चांगलं दिसलं पाहिजे समोर, असं करून घ्या. मी सातत्याने करत असतो हे सगळं. आणि मग उगाच आले नाही उद्योग आले नाही म्हणून उगाच ओरड मारत राहायचं. उद्या एवढे उद्योग येणार आहेत की तिथं जागा शिल्लक राहणार नाही. एका उद्योगाची जर आम्हाला पायाभरणी करायची होती याच्यापूर्वी, परंतु ते होऊ शकलं नाही कारण मला वेळ नव्हता. नाहीतर त्यांचासुद्धा 250-300 कोटीचा उद्योग आहे. बांद्याला बघा, वाफुलीला एवढ्याशा जागेमध्ये जवळजवळ आता जे नवीन उद्योग आणले ना सगळे म्हणून 640 मुलं तिथं काम करायला लागणार. कोणी आणलेले ते उद्योग? काल जो बंद पडला इथला सावंतवाडीतला त्याच्यामध्ये सुद्धा 200 मुलं काम करत होती ना. 200 की 100 मला माहिती नाही, परंतु 150-200 मुलं काम करत होती. दुर्दैवाने बंद पडला, त्यांना नाही चालवता आला. तरी पण त्या मुलांची जबाबदारी मी घेतली. तुम्हाला पगार मिळाल्याची जबाबदारी मी घेतली. का घेतली? आपली मुलं आहेत, त्यांची जबाबदारी घेतली पाहिजे. आणि एखाद्या असं करायला लागला की मग हे का बंद पडतं ह्याचासुद्धा विचार केला पाहिजे. आणि म्हणून एखादा उद्योग चुकलेला असला तर सगळे उद्योग वाईट नसतात. उद्योग आले पाहिजेत, नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत. आणि पर्यटनासाठी एवढं केलं आहे.
150 नुसत्या कुटुंबांना स्वतःचे हॉटेल्स करण्यासाठी पैसे दिलेले आहेत. 150 हॉटेल्स म्हणजे 4 रूम म्हटलं तरी 600 रूम्स झाल्या, म्हणजे 6 5 स्टार हॉटेल उभी राहिल्यासारखे आहेत एका मतदारसंघामध्ये. एवढं काम कोणी केलं तर तुम्ही मला दाखवा, अशी स्कीम कोणी उभारलेली आहे दाखवा. आता महिलांना आम्ही हाऊसबोट चालवायला देणार आहोत. कुठे भारतामध्ये होतं? रत्नागिरीच्या महिलांना ऑलरेडी चालवायला दिल्या आणि आता सिंधुदुर्गातल्या महिलांना हाऊसबोट चालवायला देणार. एका हाऊसबोटची किंमत 1-1 कोटी रुपये असते. कोणी हे काम केलेलं दाखवा आजपर्यंत तुम्ही. आणि म्हणून मला एवढंच सांगायचं की मी एवढ्या तळमळीने बोलतो, मी कोणाच्या विरोधात बोलत नाही. कोणाशीही मला देणं घेणं, राजकीय शत्रू म्हणून कोणाशीही मला वाकडं नाही. ज्यांना असं वाटत असेल त्यांनी स्वतः बोलावं स्वतःच्या मनामध्ये, आणि आपण जनतेसाठी काय करणार ते सांगावं. आज प्रत्येक ठिकाणची आरोग्य केंद्र ही सुधारलेली आहेत. प्रत्येक गावातल्या आरोग्य केंद्राची सुद्धा सुधारण्याची स्कीम पहिल्यांदा मी केंद्राची या ठिकाणी आणली. या जिल्ह्याला फक्त 2.5 कोटी रुपये मिळत होते वर्षाला महिलांच्या उद्योगांसाठी. आज दर वर्षाला 25 कोटी रुपये मिळतात. ही स्कीम मी केंद्राकडून मंजूर करून आणली. सातत्याने काम करायला मी असं तासनतास बोलू शकतो वेगवेगळ्या स्कीमबद्दल, पण ह्यांना काय नुसतंच बोलायचं, कुठल्या तरी एखाद्या व्यक्तीबद्दल बोलायचं. मी वाईट काय काम केलेलं आहे दाखवा. काही टीका करायची. मी ज्यावेळेला निघून गेलो, नवीन ज्यावेळेला महाराष्ट्रामध्ये झालं त्यावेळेलासुद्धा मी उद्धव साहेबांना भेटून गेलेलो आहे. त्यांना सांगितलेलं आहे की तुम्ही शिंदेसाहेबांना परत बोलवा, एकत्र बसूया आणि हा विषय मोठा. त्यांनी मला काय सांगितलं, तुम्ही स्वतः त्यांच्यावर निघून जा. मग तुम्हाला आमच्याबद्दल बोलण्याचा काय अधिकार आहे? त्यांनीच सांगितलं ना, ते पक्षाचे प्रमुख होते, तुम्ही निघून जा. आमदार निघून गेले, आमदार तर समजूत काढायला आले होते ना. मग हे तुम्हाला माहिती नसतं, कारण आम्ही वरच्याच सर्कलमध्ये असतो, आम्हाला माहिती असतं हे काय चाललेलं आहे ते. म्हणून आम्ही नेहमी सगळ्यांची चांगलं वागतो. कधीही मी सांगितलेलं होतं की कुठलं मला जर बाहेर पडायचं असेल मी सांगेन आणि बाहेर पडेन. भेटायला मी स्वतःहून गेलो ना. त्याच्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या, आम्ही मनापासून काम करतो, महाराष्ट्राच्या स्तरावर काम करतो. शिक्षणामध्ये तेवढेच बदल घडवून आणले. मराठी भाषेमध्ये तुम्ही एक नुसती मराठी भाषा म्हटलं तर बघा, मराठी भाषा भवनामध्ये मराठीची सगळी जी मंडळं होती यांना नवी मुंबईमध्ये टाकणार होते. मी सगळं रद्द केलं. मोठं एकदम त्याच्यात तिप्पट साईजचं मी मराठी भाषा भवन बांधलं. सगळी मराठी भाषेची हे या ठिकाणी आणली. आंतरराष्ट्रीय मराठी संमेलन सुरू केलं. आज 60 देशामधली लोक दरवर्षी मुंबईला येतात. मराठी भाषेचा जागर हा महाराष्ट्राच्या बाहेर जिथे जिथं मराठी लोक आहेत सगळीकडे मराठीचा गजर सुरू झाला. साहित्य परिषदेचं 50 लाखावरून 2 कोटी रुपये अनुदान केलं. प्रत्येक मराठी बृहन महाराष्ट्र ज्याला आपण म्हणतो महाराष्ट्राच्या बाहेरचा, तिथं सगळीकडे वेगवेगळी संमेलनं सुरू केली. कविताचं पुस्तक 1 गाव होतं, आता 6 गावं केली. आता प्रत्येक गावामध्ये पुस्तकांचं गाव असणार आहे. महाराष्ट्रातलं पहिलं कविताचं गाव मंगेश पांडगावकर साहेबांच्या जन्मगावी सुरू केलं. आज साहित्यिकांना राहायची सोय नव्हती मुंबईमध्ये. नवी मुंबईमध्ये आम्ही थेट त्यांच्यासाठी उत्कृष्ट निवासाच्या सुविधा करतो आहे. मराठीचं भाषेचं धोरण 16 वर्ष होऊ शकलेलं नव्हतं, ते मराठी भाषेचं धोरण जाहीर केलं. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्यासाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या मागे सातत्याने राहून केंद्रामध्ये पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून शेवटी पंतप्रधान महोदयांनी आम्हाला अभिजात दर्जा दिला. असंख्य कामं. आज मराठी भाषा भवन मरीन ड्राईव्हवरची सगळ्यात चांगली बिल्डिंग असणार आहे. जर्मनीमध्ये मुलं पाठवायला सुरुवात केली. त्यांना उत्कृष्ट असा 80 कोटी रुपये खर्च करून आम्ही त्या ठिकाणी मुंबईमध्ये स्किल डेव्हलपमेंट सेंटर बांधतो आहे. ज्या नाना जयशंकर शेठनी रेल्वेची सुरुवात केली त्यांचं स्मारक मुंबईला आम्ही थाटामाटामध्ये उभं करतो आहे. कोकणचे सुपुत्र भागोजी शेठ कीर ज्यांनी मरीन ड्राईव्ह बांधलं, ज्यांनी ब्रेबॉर्न स्टेडियम बांधला, ज्यांनी बॉम्बे सेंट्रल बांधलं, त्यांचं उत्कृष्ट असं स्मारक हे मुंबईला दादरला उभं करतो आहे. ज्यांनी आजची दादरला जिथं मेयर हाऊस आहे, स्मशानभूमी, हिंदू स्मशानभूमी आहे, सगळ्या जागा भागोजी शेठ कीरने दिलेलं आहे. आणि त्याच्यामुळे पतितपावन मंदिर हे स्वातंत्र्यवीर सावरकरांकडून प्रेरणा घेऊन त्यांनी रत्नागिरीला उभं केलं. त्यांचं स्मारक आपण करतो आहे. केवढी मोठी कोकणवासियांच्या दृष्टीने महत्त्वाची बाब आहे. आज तुम्ही बघितलं तर आमच्याकडे सगळ्या म्हणजे मोठ्या प्रमाणात भंडारी समाज आहेत, ज्याला भंडारी समाजामध्ये सगळ्यात चांगले आपले नेते म्हणून आज भागोजी शेठ कीरना ओळखलं जातं. आमचं सुद्धा कर्तव्य आहे. या लोकांनी माझ्यासाठी काय केलेलं आहे, त्या समाजाने मला प्रेम दिलेलं आहे. मग त्यांचं जर स्मारक मी केलं तर त्याच्यामध्ये काय उपकार नाही केले, मी माझं कर्तव्य पूर्ण केलेलं आहे. आज महालक्ष्मीचा कॉरिडॉर आम्ही तयार करतो आहे मुंबईला, 65 कोटी रुपये त्याच्यावर खर्च करतो आहे. मुंबादेवीचा कॉरिडॉर तयार करतो आहे, 200 कोटी रुपये त्याच्यासाठी मंजूर केले. सिद्धिविनायकचा कॉरिडॉर तयार करतो आहे, त्यासाठी 500 कोटी रुपये मंजूर करून दिलेले आहेत. सगळ्या पोलिसांच्या कॉलनीज दुरुस्त केलेल्या आहेत. आणि असंख्य कामं मी असं तासनतास तुम्हाला सांगू शकतो प्रत्येक भागासाठी काय गेलं.
कोल्हापूरचा पालकमंत्री झालो, महालक्ष्मीच्या तिथं सुविधा नव्हत्या पर्यटकांसाठी, तिथं पर्यटकांसाठी सुविधा निर्माण केल्या. रंकाळा तलाव अतिशय सुंदर केला. फुटबॉलच्या ग्राउंडच्या तिथं फुटबॉल स्ट्रीट निर्माण केला. तिथं शाही दसरा संपूर्ण महाराष्ट्राला अभिमान वाटावा असं शाही दसऱ्याचा कार्यक्रम हा स्टेटच्या वतीने साजरा करायला सुरुवात केला. तिथलं शाही घराणे आहे, केवढं मोठं घराणं आहे, शाहू महाराजांची परंपरा आहे. तर ती सगळी परंपरा पुन्हा एकदा जागृत केली. आम्ही कामं करत असताना आम्ही कामं करत राहायचं आणि कोणीतरी आमच्याबद्दल बोलत राहायचं, हे चुकीचं आहे. मी सर्वसामान्य मनुष्य असेन, परंतु तळमळीने काम करणारे कोकणी मनुष्य आहे आणि त्याच्यामुळे आम्हाला आमच्या संस्कृतीचा अभिमान आहे की आम्ही कोकणातले आहोत. आम्ही कोणाकडे मदत मागायला जात नाही आणि जे काय आम्हाला काम दिलेलं आम्ही अत्यंत चोखपणे करतो. कोकणी मनुष्य कसा असतो, आपले टॅक्स वेळेवर भरतो, तो कुठली कर्ज काढत नाही, तो सगळ्या नियमांचं पालन करतो. हे आम्हाला या भूमीने दिलेलं वरदान आहे आणि त्याच्यामुळे मराठी माणसांसाठी आज तुम्हाला जर जिमखान्यामध्ये मेंबरशिप घ्यायची असेल मुंबईच्या, 50 लाख रुपये भरायला लागतात, कुठे 25 लाख भरायला लागतात, कुठे 1-1, 2-2 कोटी रुपये भरायला लागतात. तिथं पहिल्यांदा मराठी माणसासाठी जिमखाना करून देणारा पहिला मंत्री मी आहे मुंबईतला. आज मी त्याच्यासाठी जागा ही कलेक्टरकडून मंजूर करून शासनाकडे पाठवलेली आहे. मध्ये आचारसंहिता लागली म्हणून, नाही तर तो जिमखानासुद्धा कार्यरत झाला असता. हे सगळं आम्ही करतो ना लोकांसाठी. आम्ही काय तुमच्यासारखे लहान लहान गोष्टी करत बसत नाही. आज सगळीकडे रस्ते मंजूर केलेले आहेत. 2 वर्ष कॉन्ट्रॅक्टरने आमचे रस्ते रखडवलेले होते त्यांच्या स्वार्थासाठी. त्याच्यावर मात करत आम्ही शेवटी सगळं मंजूर करून आणलं. आणि म्हणून एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की काम करणारे काम करत राहणार, टीका करणारे टीका करत राहणार. पण टीका करून विकास होत नाही. आम्ही टीकाकारांकडे सुद्धा चांगलं बघतो की आमचं काहीतरी चुकलं तर टीकाकारांनी आम्हाला दाखवावं, परंतु सातत्याने कामं करत राहणं हा स्थायीभाव कोकणी माणसाचा आहे आणि तो स्थायीभाव घेऊन मला काम करायचं आहे. आणि मी अनेक वेळेला दुसऱ्यांवर टाकून बघितलं तर जेणो काम तेणो थाय, बेजा करो गोता काय, असं एक गुजरातीमध्ये म्हण आहे. तसं आपलं काम आपणच करायला लागतं. दुसऱ्यावर विसंबून राहिलो, कामं सगळी मागे राहतात. आणि म्हणून प्रत्येक गोष्ट मी स्वतः केली, स्वतः प्रत्येक गोष्टीचा पाठपुरावा केला. म्हणून एवढे प्रकल्प मी मंजूर करून आणू शकलो आणि ते सुद्धा आचारसंहितेच्या पूर्वी आणले. एकच राहिलेलं आहे जो ह्याच्या संदर्भातला आहे, मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, त्याचं टेंडर झालेलं आहे, एजन्सी ठरलेली आहे. फक्त आज कदाचित सही झाली तर ताबडतोब ते अडथळा दूर होईल आणि मल्टीस्पेशालिटीचं कामसुद्धा सुरू होऊ शकेल.